अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। तर स्वामी भक्तांनो, आज मी नवीन तुमच्यासाठी स्वामी संदेश घेऊन आली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता स्वामी संदेश पूर्ण ऐका। स्वामी संदेश ऐकून तुमचं जीवन पूर्णपणे बदलून जाणार। तर स्वामी भक्तांनो, एकच विनंती आहे की असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा। स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते सांगते। तर स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर 2 अंक आहेत, तुम्हाला त्यापैकी एका अंकाला स्पर्श करायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते जाणून घ्यायचं आहे। तर आशा करते की तुम्ही एक संदेश निवडला आहे। तर हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 12 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे। अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात, एकदा आमच्या भक्तांनी आमचा हात पकडला की परत त्याला कोणाची पाय पकडण्याची गरज लागत नाही। म्हणून या कलियुगातील स्वार्थी लोकांसमोर हात पसरवण्यापेक्षा स्वामी म्हणतात, तू आमच्या दरबारात ये, आमच्या चरणाशी नतमस्तक हो, आमचे नामस्मरण कर। जो आमच्या दरबारात येतो त्याला परत कधी आयुष्यात दुःख, दारिद्र्य या गोष्टीचा सामना करावा लागत नाही। सर्व काही आम्ही संकट दूर करतो, कारण प्रत्येक भक्ताची इच्छा, अपेक्षा आमच्या दरबारातच आल्यावर आम्ही त्या पूर्ण करत असतो। आम्हाला दिलेला वेळ हा कधीच वाया जात नाही। आमची केलेली सेवा कधीही निष्फळ ठरत नाही। असं कधीच होत नाही की ती सेवा आमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्या सेवेचं फळ आम्ही तुम्हाला देत नाही। प्रत्येक सेवा, प्रत्येक नामस्मरण हे आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत असते आणि ती सेवा कधीही व्यर्थ जात नाही। त्या सेवेचं फळ तुम्हाला कुठल्या ना कुठल्या चांगल्या रूपामध्ये नक्कीच मी देत असतो। स्वतःबद्दल कधीही नकारात्मक बोलू नका, कारण ती कधी चेष्टा असेल तरीही स्वतःबद्दल कधीही वाईट किंवा नकारात्मक बोलू नका। कारण जर आपण नकारात्मक विचार केले तर तेच वाईट आपल्या आयुष्यात घडत असते। कारण या ब्रह्मांडीमधली शक्ती किंवा आपल्या घरामध्ये आपण नकारात्मक बोलतो तर घर तथास्तु म्हणत असते। तर नकारात्मक विचार कधीही करू नये, नकारात्मक घरामध्ये कधीही बोलू नये, सदैव नामस्मरण करत राहावं। कारण आपण जे विचार करतो, आपल्या मनामध्ये जे नकारात्मक विचार येतात आणि ते नकारात्मक विचार आपल्या आयुष्यात घडायला सुरुवात होते। नंतर मग त्याच गोष्टीचा आपल्याला त्रास होतो। जेव्हा आपण जे वाईट विचार करतो तीच परिस्थिती आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होते। म्हणून कधीही नकारात्मक विचार व्यक्तीने करू नये। स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या शरीराला, तुझ्या मनाला जे योग्य आहे तेच दे, मग ते अन्न असो किंवा चांगले विचार असो। तुझ्या शरीराला तेच दे जे तुझ्या फायद्याचे आहे। म्हणून बाळा, आम्ही तुला सदैव सांगत असतो की चांगले विचार ऐक, चांगले विचार कर, कारण शब्दामध्ये खूप ताकद आहे। म्हणून जे योग्य आहे, जे चांगलं आहे तेच सकारात्मक बोलत राहा, प्रेरणादायी आहे ते बोलत राहा, कारण तेच विचार तुझे उद्याचं भविष्य आहे। कारण चांगले विचार केल्याने आपलं आयुष्यसुद्धा चांगलं आणि आनंदी होते। म्हणून कधीही सकारात्मक विचार करावे, कारण सकारात्मक विचार केल्याने आपल्या आयुष्यात चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होते। म्हणून बाळा, तुझे विचार सकारात्मक ठेव। मनामध्ये एक सुंदर फुलांची बाग अशी निर्माण कर, जेणेकरून सुंदर सुगंधी पुष्प तुझ्या मनामध्ये आहेत, सकारात्मक विचार आहेत। कारण सकारात्मक विचार तुमचे आयुष्य घडवत असतात। म्हणून बाळा, तुझं आयुष्य कसं घडवायचं आहे हे तुझ्या हातात आहे। म्हणून सदैव सकारात्मक विचार कर, सकारात्मक बोल आणि सुंदर सुंदर विचार ऐक, जेणेकरून तुझं आयुष्य आनंदी व सुखी होईल। तर भक्तांनो, हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 11 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे। अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात, जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आणि वेदना येतात तेव्हा समजून जावं की परमेश्वराच्या जवळ परमेश्वर तुला बोलवण्याची इच्छा आता करत आहे। जेव्हा आपल्या आयुष्यात दुःख येतं तेव्हा नामस्मरण करण्याची आता गरज आहे, असं समजून परमेश्वराचे नामस्मरण करत राहावं। या कलियुगातील लोकांना फक्त दुःख, वेदना, त्रास, संकट जीवनामध्ये आले की त्यांना फक्त भगवंत हा आठवतो
आणि अशी लोक, दुःखी लोक भगवंताकडे, परमेश्वराकडे जातात. म्हणून आम्ही तुला बाळा एकच सांगतो की प्रसंग कुठलाही असू दे, सुखाचा किंवा दुःखाचा, तू सदैव आमचे नामस्मरण कर. प्रत्येक वेळेला आमची आठवण कर. स्वामी महाराज म्हणतात, जे भक्त माझे सदैव स्मरण करतात, जे भक्त सदैव माझे नामस्मरण करतात, सुखाच्या वेळेला माझी सदैव आठवण काढतात, नामस्मरण करतात, अशा भक्तांसाठी दुःखाच्या वेळेला आम्हाला बोलवायची गरज भासत नाही, गरज लागत नाही. आम्ही सदैव दुःखाच्या वेळेस त्याच्या पाठीशी सदैव उभे असतो. स्वामी म्हणतात, जीवनात कितीही संकट आली, जर तुम्ही आमच्यावर मनापासून विश्वास ठेवला तर आम्ही कधीही तुमची साथ सोडत नाही आणि आलेलं संकट हे नक्कीच दूर करतो. आमच्यावर विश्वास असेल तर आलेलं संकट नक्कीच दूर होते. म्हणून सदैव आमचं नामस्मरण करून आमच्यावर मनापासून विश्वास ठेवा. आमच्यावर मनापासून विश्वास ठेव, आमच्यावर मनापासून विश्वास ठेव. आणि काहीही झालं तरी डगमगू नकोस, घाबरू नकोस, कारण आम्ही आमच्या भक्ताला कधीही एकटं सोडत नाही. एवढा विश्वास मात्र तू आमच्यावर ठेव. ठाऊक आहे आम्हाला बाळा, तू आयुष्यामध्ये तुला खूप वेळा खूप काही गमवावं लागतं, पण आमच्यावर विश्वास ठेव. जेवढं तू आयुष्यात गमावलं आहेस त्या पटीने जास्त आम्ही तुला देणार आहोत, जास्त पटीने तू कमावणार आहेस. आमच्यावरती विश्वास ठेव. जेवढं तू गमावलं आहेस त्यापेक्षा जास्त तुला आम्ही देणार आहोत. तू धीर मात्र सोडू नकोस. चुकीचे निर्णय तर कधीच घेऊ नकोस. चुकीच्या मार्गावर तर अजिबातच जाऊ नकोस. तू संयम ठेव आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. तुझ्या मुखामध्ये कायम आमचे नाव ठेव. अरे बाळा, आम्ही सर्व पाहत आहोत, आमचं लक्ष सगळीकडे असते. बाळा, तुला वाटत असेल की माझ्यावरती एवढे संकट येतात आणि माझ्यावरती स्वामी माऊलीचं लक्ष नाही, पण आम्ही सगळं काही पाहत असतो. तुझा संघर्ष, तुझा विश्वास, तुझी सेवा, तू करतोस ती प्रार्थना, तुझे नामस्मरण, प्रामाणिक प्रयत्न, प्रामाणिक मेहनत, आमचं सगळीकडे लक्ष असते. माझं लक्ष कायम तुझ्यावर असते. म्हणून तुला बाळा कधीही असं वाटू देऊ नकोस की तू एकटा आहेस. तुझ्यावर लक्ष ठेवून नक्कीच स्वामी माऊली सदैव तुझ्यासोबत आहेत. प्रत्येक गोष्टीचं फळ तुला मिळणार आहे. परिस्थिती हे सगळ्यांचीच परीक्षा बघत असते. म्हणून आयुष्यात कधीही निराश होऊ नको. कितीही संकट आले तरीही हिम्मत ठेवून प्रत्येक संकटांना सामोरे जा आणि तुझ्यावर आलेल्या संकटांना, तुझ्यावर आलेल्या त्या परिस्थितीला सांग की माझे स्वामी माऊली सदैव माझ्यासोबत आहेत. म्हणून स्वामी आपल्या सर्वांना एकच सांगतात की बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. हे फक्त एकच वाक्य लक्षात ठेवा आणि आपले कामं करत राहा. स्वामींचे नामस्मरण सदैव मुखात ठेवा. बघा, सर्व संकट स्वामी नामस्मरण केल्याने नक्कीच तुमचं दूर होईल. स्वामी भक्तांनो, असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी, स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर अवश्य करा. संपूर्ण संदेश बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया नवीन संदेशासोबत.